ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अहिल्यानगरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। मुकुंदनगरमधील दर्गा दायरा परिसरामध्ये महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणात आता एक अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणाच्या तपासाला आता प्रचंड वेग आला असून थेट फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी एंट्री झाली आहे। दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात धीरज परदेशी यांच्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक आणि अत्यंत निर्घृणपणे हल्ला केला होता। या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत। आज घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली। भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि तपास पथकाच्या उपस्थितीत फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे आणि रक्ताचे नमुने गोळा केले आहेत। पोलिसांकडून या भागात कसून तपासणी केली जात आहे। आमदार संग्राम जगताप यांनी देखील जखमी धीरज परदेशी यांची रुग्णालयात भेट घेऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत। अहिल्यानगरमधील सर्व ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल ग्लोबल मराठी न्यूज।